नमस्कार, मी यामिनी दळवी. संध्याकाळचे 6 वाजता चौफेर महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसभरातली एक महत्त्वाची बातमी आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी करताना अंजली दमानिया यांनी आरोपांचा नवा बॉम्ब आज फोडलेला आहे आणि प्रकरण अंगावरती शेकू नये म्हणून धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराड याला सरेंडर करायला लावलं असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. या संदर्भातले पुरावे सुद्धा असल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यासाठीच खंडणी गोळा करायचा या आरोपाचा अंजली दमानिया यांनी आज पुनरुच्चार केलाय. दरम्यान धनंजय मुंडेंसह 10 जणांना सह आरोपी करण्याची मागणी सुद्धा दमानिया यांनी केली आहे. तर अंजली दमानिया यांचं नेमकं म्हणणं काय आहे पाहूयात. बालाजी तांदळेंनी स्वतः त्यांना सांगितलं, ही माहिती मिळाली. अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील कळतंय की आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकलेत आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय. असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे, सगळं त्यांच्या माहितीत झालेलं आहे, सगळं आवादा कंपनीमध्ये झालेलं आहे. आवादा कंपनीमध्ये सुद्धा आवादाची जी मीटिंग जी सातपुडा बंगल्यात झाली होती त्या मीटिंगला देखील हे सगळे हजर होते. तिथे 2 पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते. ही सगळी माहिती जी आता येते पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही. तर हे महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? तर अंजली दमानिया यांनी या सह आरोपींची एक यादी जाहीर केली आहे. बघूयात. दमानिया यांनी कोणाकोणाची नावं घेतली आहे सह आरोपी करा म्हणून त्यांनी जे सांगितलंय त्यापैकी नावं आपण बघतोय. धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वेबेस आणि त्यांच्या पत्नी, पोलीस अधिकारी बारगळ, पोलीस निरीक्षक राजेश पाटील, पोलीस निरीक्षक राजेश महाजन, पोलीस निरीक्षक भागवत शेलार, एलसीबीचे दिलीप गित्ते यांची नावं दमानिया यांनी सांगितली आहेत. बीडच्या शिवराज बांगरने वाल्मिक कराडकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितलेली होती आणि तशी एक FIR सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी समोर आणली होती. आणि यानंतर आता शिवराज बांगरने अंजली दमानिया यांच्यासोबत फोनवरती बोलून आपली बाजू मांडली आहे. त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सुद्धा सध्या व्हायरल होती आहे. सहकारी होते वंचित बहुजन आघाडीमधले आणि त्यांनी एक जमिनीची खरेदी केली होती. ज्या वर्ग 2च्या जमीन आहेत त्यांनी नियमानुसार खरेदी केली ती. आता ते कोर्टामध्ये प्रकरण पेंडिंग आहे त्यांचं. मग वाल्मिक कराडांनी काय केलं की त्यांच्या स्वतःच्या रसूखचा वापर करून तिथले जे तलाठी आहेत, जे डेप्युटी कलेक्टर आहेत, मंडळ अधिकारी आहेत, यांना ते त्रास द्यायला लागले की या जमिनीचा फेरफार होऊ द्यायचा नाही. आता साहजिक माझे सहकारी होते, मी जिल्हाध्यक्ष होते, ते माझ्याकडे आले. मग मी वाल्मिक कराडांना फोन केला की यांना ते माझ्या जवळचे सहकारी, कारण संबंध चांगले होते आमचे तोपर्यंत. मग ते म्हणले ठीक आहे तुम्ही या परळीला आपण बसू बोलू. मग त्यांनी 3 करोड रुपयाची डिमांड केली त्रास नसाल व्हायचा तर. मग 3 करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा 1 कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय, ते डॉक्टर आहेत बाय प्रोफेशन, किंवा म्हणले यांची ताकद जास्त आहे मला त्रास नको, म्हणून ते ठरलं. आणि त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी 25 लाख रुपये घेतले वाल्मिक कराडांनी. आणि मग ते हे सगळे पैसे होते. मग ते काम झालं नाही तर मग आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार. मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते. मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो. आता ते पैसे कुणाचेच परत देत नाहीत ना, हार्वेस्टरवाल्याचे देतात ना असे. आता माझ्यासारखी माझी किरकोळ अमाऊंट आहे, किमान 1,000 कोटी रुपये असतील वाल्मिक कराडांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले. आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे. ते माझ्या बाबतीमध्ये तेच मी थोडस जरा काय की मी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.